जसं आपण आपल्या हिंदकेसरी कल्याण शाखेचं काम चालू केलं त्याच्यानंतर आपण एक रील अपलोड केली. म्हणजे रील अपलोड झाल्यानंतर सदन वरचे मला 10-12 कॉल्स येऊ लागले. म्हणजे आतापर्यंत एक सरासरी 150-200 कॉल्स आले. आणि त्याच दरम्यान एक व्यक्ती आपल्या नाशिकच्या हिंदकेसरीला जेवायला आला. त्यांना आपलं जेवण खूप आवडलं आणि ज्या पद्धतीने आपल्या मुलांनी सर्व्हिस केली ती पण भयानक आवडली. काही दिवसानंतर त्यांचा मला फोन आला, दादा मागच्या आठवड्यात मी आपल्याकडे जेवायला आलो होतो हिंदकेसरीला, मला सगळ्या गोष्टी तुमच्या खूप आवडल्या. जशी तुम्ही तुमची कल्याणची शाखा करताय तशी पुण्यामध्ये पण एक शाखा करावी, मला तुमचं काम करायचं. तर मी काही लोकेशन पाहिले, ते लोकेशनचे फोटोज आणि व्हिडिओज मी तुमच्यावर शेअर करतो. मी ते फोटो आणि व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला पुण्याला जायचा. जेव्हा पुण्याला मी त्या लोकेशनवर गेलो ना, ते लोकेशन खरोखर खूप सुंदर होतं. मग त्याच्यानंतर आमचा विषय चालू झाला. मी त्यांना सांगितलं की रिसेप्शन कुठे येईल, किचन कसं येईल वास्तूनुसार, सिटिंग कशी, वेटिंग कशी लावायची. हे बोलत असताना त्यांनी मला थांबवलं आणि तिकडं सदन त्यांचे 2 मित्र होते, त्या 2 व्यक्ती त्यांच्या काम करणारे होते. त्यांनी मला सांगितलं, दादा या ज्या गोष्टी ना तुम्ही मला अजिबात सांगू नका, तुम्ही या दोघांना सांगा, कारण मी फक्त पैसे लावणार आहे आणि गल्ल्याती बसून पैसे कमवणार. त्यांचं हे वाक्य ऐकून मी एकदम अचंबित झालो. आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की दादा मला काय तुमचं काम करायला जमणार आणि मी तिकडून निघून गेलो. जेव्हा परत मी नाशिकला येत होतो तेव्हा मी विचार केला की या जगात असे करामती लोक किती आहेत की या लोकांकडे पैसा अमाप आहे. म्हणजे या लोकांना पैसा राखायची किंवा कमवायची बुद्धी अजिबात नाही. म्हणजे थोडक्यात आहे तो पैसा कुठेतरी लावायचा आणि काहीतरी व्यवसाय करायचा, अशा वृत्तीचे लोक आहेत. तुम्हाला सांगू का की तुम्हाला जर या फूड व्यवसायामध्ये किंवा हिंदकेसरीवर काम करायचं असेल तर तुमची स्वतःची पहिले मानसिक तयारी, स्वतः सगळं काम शिकण्याची पाहिजे आणि लोकांची उष्टी भांडी उचलण्यासाठी तुमची तयारी पाहिजे, तरच तुम्ही काही करू शकता. कारण हे जे नाव हिंदकेसरी आहे ना, हे कमवण्यासाठी आम्ही खूप कबाड कष्ट केलेले आहे. की नाव कमवायला अख्खं आयुष्य जातं, पण तुमची जर अशी वृत्ती असेल ना व्यवसायाची तर नाव घालवायला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही.